अ व्हेरी गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण शिकणार आहोत पाठ्यपुस्तकातील कविता नवी झुळूक. या कवितेचे कवी आहेत दामोदर कारे. दामोदर कारे हे एक प्रसिद्ध कवी आहेत. त्यांच्या विविध विषयांवरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत. निसर्ग हा त्यांच्या कवितांचा आवडता विषय आहे. कवितेतील सारांश आहे: आपण वाऱ्याची झुळूक झालो तर कुठे कुठे जाता येईल, काय काय पाहता येईल आणि कोणत्या कोणत्या गमती जमती करता येतील, याचे मजेदार वर्णन प्रस्तुत कवितेत कवींनी केले आहे. कवितेचा अर्थ समजण्यापूर्वी आपण कवितेचे वाचन करू. तुम्ही देखील ती ऐका व वाचा. वाटते सानुली मंद झुळूक मी वावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. कधी बाजारी कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी. हळू तबकत जावे कधी कानुसा घेत, कधी रमत गमत वा कधी भरारी थेट. लावून अंगोली कलिकेला हळूवार, ती फुलून बघी तो वावे पार पसार. परी जाता जाता सुगंध संग न्यावा, तो दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा. गाण्याची चुकली मुकली गोड लकीर, झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर. शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत, खुलवीत मखमली तरंग जावे गात. वेळूच्या कुंची वाजवून अलगुज, कणसाच्या कानी सांगावी हितगुज. शिंपावी डोही फुले बकुळीची सारी, गळुनी जांभळे पिकली बुळबुळ तिरी. दिनभर राबुनी दमला दिसता कोणी, टवटवी मुखावर आणावे बिलगुनी. स्वच्छंद अशा या करोनी नाना मौजा, घ्यावया विसावा यावे मी तिनी सांजा. आता आपण कवितेतील ओळींचा अर्थ समजून घेऊ. कवितेतील सुरुवातीचे कडवे आहे: वाटते सानुली मंद झुळूक वावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. येथे कवीला असे वाटत आहे की त्यांना एक छोटीशी मंद वाहणारी वाऱ्याची झुळूक व्हायचे आणि मनातील इच्छेप्रमाणे जिथे जावेसे वाटेल तिथे स्वच्छंदपणे विहार करायचे म्हणजे फिरायचे. कधी बाजारी कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी. हळू थपकत जावे कधी कानोसा घेत, कधी रमत गमत वा कधी भरारी थेट. कवी म्हणतायत की कधी बाजारात भटकावे, कधी नदीच्या किनाऱ्यावर फेरफटका मारावा, कधी बागेत विहार करावा, तर कधी पडक्या वाड्याच्या पाठीमागे जाऊन लपावे. हळूहळू थांबत थपकत कधी मागोवा घेत फिरावे, कधी रमत गमत हिंडावे, तर कधी थेट उडी मारून झेप घ्यावी. स्वैर म्हणजे स्वच्छंदपणे मुक्त, राई म्हणजे बागेत, थपकत म्हणजे थांबत थांबत व भरारी म्हणजे झेप. लावून अंगोली कलिकेला हळूवार, ती फुलून बघे तो वावे पार पसार. परी जाता जाता सुगंध संगी न्यावा, तो दिशा दिशातूनी फिरता उधळून दावा. कवी म्हणतायत असे वाटते कधी मंदशी झुळूक होऊन कळीला खट्याळपणे अलगद बोटाने स्पर्श करावा, तिची खोड काढावी व ती वळून पाण्याच्या आत तिथून पळून जावे व जाता जाता त्या कळीचा सुंदर सुगंध संगती न्यावा आणि दिशा दिशात तो उधळून द्यावा. गाण्याची चुकली मुकली गोड लकेर, झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर. शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत, खुलवीत मखमली तरंग जावे गात. छोटीशी झुळूक होऊन कवी झऱ्याच्या झुळझुळ वाहणाऱ्या गाण्याची चुकार मधुर लकीर
चौकडी पसरून द्यावी असे कवी म्हणतायत. पाचूसारख्या हिरव्यागार शेतामध्ये व निळ्या पाण्याच्या नदीवर मखमली लहरी शांत खुलवीत गात गात जावे असे कवींना वाटते आहे. पाचू म्हणजे हिरवे रत्न, चौफेर म्हणजे चहूकडे चारी बाजूंना, मखमली म्हणजे मखमलासारखे, तरंग म्हणजे लाटा, लहरी. वेळूच्या कुंजी वाजवुनी अलगुज, कणसाच्या कानी सांगावे हितगुज. शिंपावे डोही फुले बकुळीची सारी, गळूनी जांभळे पिकली भुळभुळ तिरे. बांबूच्या बनात वाजणारी बासरी कवीला वाजवावीशी वाटते. शेतात उगवलेल्या कणसाच्या कानात गुपित सांगावेसे वाटते. डोहाच्या संत पाण्यावर बकुळीच्या सुगंधी फुलांची पखरण करावी व नदीच्या किनारी गाबुळलेली जांभळे विखरून द्यावीत असे कवींना वाटते. वेळू म्हणजे बांबू, कुंजी म्हणजे वन, अलगूज म्हणजे बासरी फ्लूट, हितगुज म्हणजे गुपित सिक्रेट. बकुळ एका फुलाचे नाव आहे. दिनभरी राबुनी दमला दिसता कोणी, टवटवी मुखावर आणावी बिलगुनी. स्वच्छंद अशा या करुनी नाना मौजा, घ्यावया विसावा यावे मी तिनी सांजा. कवी म्हणतायत की दिवसभर कष्ट करून दमलेल्या माणसाला बिलगून त्याच्या मुखावर प्रसन्नता आणावी, अशा प्रकारे दिवसभर मौज मजा करावी. व जर दिनभर दमून राबून मेहनत करून कोणी व्यक्ती दिसला तर त्याच्या मुखावर टवटवी आणण्यासाठी मी अलगद त्याला बिलगून जाईन, म्हणजे त्याच्या अवतीभवती फिरेन. व अशा प्रकारे दिवसभर खट्यापणा करीत स्वच्छ बागडून मौज केल्यानंतर सायंकाळी थोडी विश्रांती घेण्यासाठी मी परत माघारी परत फिरेन. अशा प्रकारे आपण जर वाऱ्याची छोटीशी झुळूक झालो तर कोणती मजा करू, त्या मजेशीर अनुभवांचे सुंदर वर्णन या कवितेत कवींनी केले आहे. विद्यार्थ्यांनो, तुमचा आजचा होमवर्क म्हणजे गृहपाठ आहे. दिलेल्या स्वाध्यायामधील प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 5 तसेच खेळूया शब्दांशी यातील व्याकरण अभ्यास अ व आ यांची प्रश्न उत्तरं लिहायची आहेत. आपण हवं ते प्रश्न उत्तर डिस्कस करू. स्वाध्यायामधील प्रश्न क्रमांक पहिला आहे, आकृत्या पूर्ण करा. अ, सानुल्या जुळकीच्या इच्छा. तर सानुल्या जुळकीला काय काय करावेसे वाटते आहे ते एक एक बाणाच्या खाली लिहायचे आहे. पहिले, कधी बाजारात कधी नदीकिनारे भटकावे, उत्तरामध्ये हे लिहायचे आहे. दुसरे, कधी बागेमध्ये तर कधी पडक्या वाड्यामागे लपावे. तिसऱ्या बाणाखाली, कधी हळूच कानोसा घेत थपकत जावे व चौथ्या बाणाखाली लिहायचे आहे, कधी रमत गमत थेट भरारी घेत जावे. दुसरे आहे आ, सानुल्या जुळकेच्या प्रवासाचे स्वरूप. या बाणांच्या उत्तरांमध्ये लिहायचे आहे. पहिले, मन ओढ घेईल तिथे स्वैर झुकणे. दुसरे, कधी थांबत थांबत कानोसा घेत प्रवास करावा. तिसरे, कधी रमत गमत थेट भरारी मारणे. चौथे, नाना मौजा करीत स्वच्छंद भटकणे. तिसरे आहे ई, सानुल्या जुळकेची लोकोपयोगी कामे. पहिल्या बाणात लिहायचे आहे, वेळूच्या बनात बासरी वाजवून कणसाच्या कानात हितगुज सांगणे. दुसऱ्या बाणाखाली लिहा, दिशात सुगंध उधळणे. व तिसऱ्या बाणाखाली लिहा, दिवसभर राबलेल्या माणसाच्या मुखावर टवटवी आणणे. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. अ,
झुळकेला स्वैर झुकावे वाटते, कारण का झुकावे वाटते स्वैर? कारण तिचे मन तिकडे ओढ घेते. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न पुढील आ. वेळूच्या वनात अलगोज वाजते, कारण झुळकेच्या स्पर्शामुळे वेळेतून अलगुजाचा आवाज निघतो. ऑप्शन क्रमांक 4. पुढे प्रश्न क्रमांक 3 परिणाम लिहा. झुळकीने कलिकेला स्पर्श केला. काय होईल जर झुळकीने कलिकेला स्पर्श केला? कलिका फुलून बघेपर्यंत तिथून वारा म्हणजेच झुळूक पसार झालेली असेल. तर उत्तर काय लिहिणार? कलिका फुलून बघेपर्यंत तिथून पसार व्हावे, हे याचे उत्तर आहे. दुसरे, बकुळीच्या फुलांना स्पर्श केला. बकुळीच्या फुलांना स्पर्श केल्यानंतर काय होणार? बकुळीची फुले डोहात शिंपडावी असे झुळूक इथे करणार आहे. उत्तरामध्ये लिहा, बकुळीची फुले डोहात शिंपडावी. प्रश्न क्रमांक 4 खालील शब्दसमूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. प्रश्न क्रमांक 4 अ. चुकली मुकली लकीर. चुकली मुकली लकीर याचा अर्थ काय आहे? झऱ्याची झुळझुळ म्हणजे त्याचे आनंदगीत असते. झुळूक झऱ्याच्या तरंगावर फिरली की मधुर ध्वनी निघतो. त्याला चुकली मुकली पाण्याची गोड मधुर लकीर म्हणजे तान असे म्हटले आहे. आ. पाचोचे मखमली शेत. शेतात जेव्हा पिकांची रोपे रुजतात व वर येतात तेव्हा ती हिरवेगार असतात. पाचू हे रत्न देखील हिरवेगार आहे. शेतातली ती हिरवीगार कोवळी रोपे म्हणजे जणू पाचूंचे मखमली शेत आहे, अशी कल्पना कवींनी केली आहे. प्रश्न क्रमांक 5 1 ते 2 शब्दात उत्तरे लिहा. अ. झुळकेने भेट दिलेली नैसर्गिक ठिकाणे. कोणती बरं? नदीचा काठ, झरा, डोह व जांभळी. दुसरे आ. कवितेतील वर्णनावरून कवीने वर्णन केलेला ऋतू. हिवाळा. ई. झुळकेचा विश्रांतीचा प्रहर. संध्याकाळ. प्रहर म्हणजे वेळ. झुळूक कधी विश्रांती घेते? संध्याकाळी. पुढे आहे खेळूया शब्दांशी. त्यातील अ. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहायच्यात, म्हणजे रायमिंग वर्ड्स. पहिली आहे व्हावे. व्हावेचे रायमिंग वर्ड आहे झुकावे. काठी, वाड्या पाठी. हळुवार, पसार. अलगूज, हितगुज. आ. खालील शब्दांना कवितेतील शब्द शोधा. छोटी, छोटी या अर्थासारखा मिळता जुळता शब्द कवितेत आहे सानुली या नावाने. तर दुसरे ताजेपणा, टवटवी. बोट, अंगुली व पावा म्हणजे अलगूज हे शब्द कवितेत दिले आहेत. तर अशा प्रकारे या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुमच्या वहीत लिहायची आहेत व वाचायची आहेत. थँक्यू.